हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. पायाखालचे जळताना. लाओत्से सांगतो की मानवतेला तिलांजली द्या, न्यायाला फाटा द्या, त्यायोगे तुम्हाला तुमच्या गोतावळ्याचे प्रेम संपादित झालेले आढळेल. मानवाचा स्वभाव महाविचित्र आहे. त्याला स्वतःच्या पायाखाली काही जळत असल्यास ते समजत नाही किंवा त्याची पर्वा नसते. परंतु दूरवर कोठे एखादी ठिणगी जरी दिसली तरी तो त्याची दखल घ्यायला तत्पर असतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातील भले मोठे मुसळ दिसत नाही, परंतु दुसऱ्याच्या डोळ्यातील लहानसे कुसळ स्वच्छ दिसते. तो एक वेळ घरच्यांची गैरसोय करेल, परंतु बाहेरच्यांची सोय करेल. बाहेरील कलह सोडवायला मदत करेल. त्यासाठी त्यावरून घरी रुसवा फुगवा झाला, आपापसात वादावादी झाली तरी त्याकडे तो दुर्लक्ष करील. एक वेळ तो बाहेर रस्त्यावर झाडू फिरविल, परंतु तो स्वतःचे घर साफ करणार नाही. माणूस खाली नरकात उभा राहून दूरवरती आकाशात नजर स्थिर करून स्वर्गात जायची स्वप्ने रंगवतो. त्याला स्वर्गात सौख्य दिसते, कारण खाली तो गुडघाभर चिखलात उभा असतो. खाली चिखल आहे म्हणून वाकून न पाहता तो वर आकाशाकडे पाहतो. स्वर्गाची स्वप्ने रंगवतो आणि त्या भरात आपण चिखलात उभे आहोत हे विसरतो. त्यामुळे कसा खुश होतो. परंतु त्याच्या हे लक्षात येत नाही की जो जेथे आहे तेथेही तो मनात आणेल तर स्वर्ग निर्माण करू शकतो. खाली जो चिखल आहे तो त्यानेच निर्माण केलेला असतो. तो चिखल जर तो स्वच्छ करेल तर येथे खालीही स्वर्ग निर्माण होऊ शकतो. किंवा आपण उभे असलेला चिखल आपलाच आहे ही भावना करून घेतली तर त्यातही तो कमळ फुलवू शकतो. तेच कमळ स्वर्गात देव धारण करतात. बाह्य प्रवृत्ती थांबवली तर आपोआप अंतःप्रवृत्ती निर्माण होते. यावर सखोल विचार करावा. आपण जेथे उभे असतो तेथे आपल्या पायाखाली क्षितिज असते. दूरवर असलेल्या क्षितिजाकडे पाहून तेथे जाऊन त्या क्षितिजाला स्पर्श करण्याची स्वप्ने रंगवू नयेत. बेगडी नखरे करून कटाक्ष टाकणाऱ्या, स्वर्गाचा नरक करणाऱ्या अप्सरेपेक्षा खाली नरकात स्वर्ग निर्माण करणारी स्वपत्नी ही सर्व गुणसंपन्न असते. घरात तुम्ही जेथे असाल तेथे तुम्ही तुमच्या समोर परमात्म्याला उभे करू शकता. त्या सभोवती गाभारा बांधू शकता. घराचे मंदिरात रूपांतर करू शकता. येथे पूजन, भजन, कीर्तन, नर्तन असे सर्व काही होऊ शकते. मग देवळात जायची गरज नसते. स्वतःच्या अंतःकरणात परमात्मा निवास करत असतो. तुम्ही स्वतःच तो परमात्मा असता. मग तीर्थक्षेत्री त्याला शोधायची आवश्यकता नसते. त्यासाठी स्वतःत उतरायची तसदी घ्यावी. तुम्ही स्वतः पूर्ण शुद्ध पवित्र मंगल व्हा. मग मंत्र, तंत्र, रुद्र, यज्ञ इत्यादींची गरज नसते. विळ्या भोपळ्याचे नाते भाग 1. लाओत्से सांगतो की मानवतेला तिलांजली द्या, न्यायाला फाटा द्या, त्यायोगे तुम्हाला तुमच्या गोतावळ्याचे प्रेम संपादित झालेले आढळेल. मानवता, दया, कृपा यांचे आणि प्रेमाचे नाते विळ्या भोपळ्याचे आहे. प्रथमतः याचे आश्चर्य वाटेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे. जेथे मानवता दाखवली जाते तेथे अहंकार असतो, कर्तव्य असते, जबाबदारीची जाणीव असते. तेथे प्रेम, माया, ममता नसते. तरुण पिढी म्हाताऱ्या आई वडिलांना कर्तव्य म्हणून औषध पाणी करतात, त्यांचा सांभाळ करतात किंवा त्यांची वृद्धाश्रमात रवानगी करून त्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही असे सांगतात. तसे केले तर ते माणुसकीला सोडून होईल ही जाणीव त्यांना असते. त्यामुळे ते त्यांच्या वृद्धापकाळाची व्यवस्था करतात. आईवडिलांचे बाबत आपली जबाबदारी पार पाडली असेही सांगतात. यात नैसर्गिक प्रेमाचा कोठेही लवलेश नसतो. त्यात दया, मानवता असते. तसे केले नाही तर नातेवाईकांकडून, लोकांकडून आपल्या अहंकाराला ठेच पोहोचेल हा विचार त्यामागे असतो. त्यायोगे आपली प्रतिष्ठा जपली जाते. परंतु मुलांना काही झाले तर प्रेमाने, मायेने, ममतेने त्यांचे संगोपन करतात.
पत्नीला काही आजार झाला तर प्रेमाने, ममतेने, मायेने तिची शुश्रूषा करतात. पतीला काही आजार झाला तर मनोभावे, प्रेमाने, ममतेने त्याची काळजी घेतली जाते. येथे मानवतेचा प्रश्न येत नाही. येथे प्रेम असते. प्रतिष्ठा, अहंकार, प्रसिद्धी यासाठी सार्वजनिक ठिकाणी देणगी दिली जाते. आयकरातून सूट मिळावी म्हणून माणुसकी दाखवून दान केले जाते. तेथे वरवर माणुसकी, दया, कनवाळूपणा याचा बेमालूम अभिनय केला जातो. गरिबांसाठी प्रेमाचे भरते आलेले पाहायला मिळते. निराश्रितांना आश्रय दिला असे दाखवण्यात येते. परंतु अंतस्थ हेतू काही निराळाच असतो. तेथे स्वार्थाशिवाय अन्य काहीही नसते. आई वडील वैभव बाळगून असतील तर त्यांची सरबराई केली जाते. एका वृद्ध व्यापाऱ्याला 3 मुले होती, परंतु ते त्याची काळजी घेत नसत. एक दिवस त्याने आपल्या कोठारातून नोकरांना सांगून अति जड असे 10 हंडे घरी तळघरात आणवले आणि ते जमिनीत पुरून ठेवले. दुकानातून तिजोरी आणवली आणि तीही तळघरात ठेवली. त्या दिवसापासून त्याने दुकानाचा ताबा मुलांना दिला आणि तो तळघरातच राहू लागला. सतत तळघर तो बंद ठेवत असे. बाहेर फिरायला गेला तरी कुलूप लावत असे. दुसऱ्या दिवसापासून 3 मुले, 3 सुना त्या वृद्धाची सेवा करू लागल्या. यथाकाळी वृद्ध निधन पावला. मुलांनी चटकन वृद्ध पित्याला अग्नी दिला आणि जमिनीतून हंडे वर काढून उघडले. त्यात दगड होते. तिजोरी उघडली तर त्यात पत्र होते. प्रिय मुलांनो, खोट्या प्रेमाने वृद्धापकाळी माझा सांभाळ केलात त्याबद्दल ही खोटी संपत्ती ठेवत आहे. सेवेबद्दल धन्यवाद. हरि ओम.